रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। पुढच्या 3 दिवसात भाजपकडून शरद पवार यांना राजकीय धक्का बसू शकतो। अहिल्यानगर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घडामोडी घडू शकते। सध्या अहिल्यानगरच्या राहुल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे। आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे। भाजपने राहुरीमध्ये शिवाजीराव कार्डिले यांचे सुपुत्र अक्षय कार्डिले यांना उमेदवारी दिली आहे। शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती। प्राजक्त तनपुरे यांनी ही पोटनिवडणूक लढवू नये अशी देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांची इच्छा होती। त्यानुसार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही। त्यामुळे शरद पवार यांनी राहुरीमधून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे। आता शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 20 तारखेला भूमिका जाहीर करणार अशी माहिती आहे। कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्राजक्त तनपुरे निर्णय घेणार असं समजतंय। तनपुरे भाजपा प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। त्यामुळे 20 तारखेला कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। माझी भूमिका मी 6 तारखेला स्पष्ट केली, मात्र आमचे काही कार्यकर्ते नाराज, त्यामुळे मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करणार असं तनपुरे म्हणाले। राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी घेतली होती भेट। भेटीनंतर अर्ज न भरण्याचा तनपुरे यांनी निर्णय घेतला होता। आता अक्षय कार्डिले यांना थेट पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडवली होती, पण तेच विखे आता तनपुरे यांची भरभरून स्तुती करत आहेत। राहुरी तालुक्यातील नगरपालिका, बाजार समिती, साखर कारखाना अशा प्रमुख संस्थांवर प्राजक्त तनपुरे यांचं वर्चस्व आहे। तनपुरे कुटुंबाला राहुरीमध्ये मान सन्मान आहे, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास भाजपचं बळ वाढेल। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।